आणि धन आणि तुम्हीच काहीतरी भूमिका वठवा ही केवळ अपेक्षा. काय करणार आहे ते तुम्हाला माहित आणि पाठिंबा बसणारा गैबी साहेबांना. आम्ही जेव्हा भविष्याला मुस्लिम साहेबांचं काय म्हणणं असं नव्हतं, परंतु मंत्रिमंडळाचं एक सहकारी म्हणून त्या जॉईंट पत्रावर त्यांची सही उठवली गेली. त्यांची इच्छा नव्हती, त्यांनी त्याची तयारी ठेवलेली या म्हणून सांगितलं होतं. पण असो, जे शेवटी काय किती जरी झालं तर सत्य ते सत्य आणि खोटं ते खोटं ठरणार. सत्याची बाजू तुम्ही धरावी, न्याय आम्हाला द्यावा. कसं आणि काय हे सांगणे एवढे आम्ही जर मोठे असतो तर तिथं बसून आम्ही न्याय घेतला असता. त्यामुळे आम्ही तेवढे मोठे नाही. आमच्या सर्वांच्यासाठी तुम्हीच मोठे आहात. तो मोठेपणा तुम्ही तिथं वापरावा. कोल्हापूरच्या जिल्ह्याच्या शहराच्या आणि महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून येणाऱ्या आणि टोलच्या जोखडात अडकणाऱ्या संपूर्ण जनतेला न्याय द्यावा ही टोल विरोधी कृती समितीची लिखित स्वरूपात आणि तोंडी मागणी मी तुमच्या समोर नोंदवतो. महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी ज्या वाहनावर कर नाही, ज्या वाहनावर टोल नाही अशा सरकारी वाहनाचा सुद्धा टोल त्यांनी भरला. मुद्दाम भरला. बरोबर आहे. पहिलं काहीतरी देणं घेणं असेल हो. आता त्याच्यामुळे जनतेला आता कुठलाही कर भरायची गरज नाही. म्हणून मुद्दा काय हा खोडीलेपणा आहे का नाही हो? हे खोडीलेपणा आहे. कारण माझं म्हणजे कमीत कमी बोलूया. याला संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये सूर्याजी पिसाळाची भूमिका आहे. की हे सूर्याजी पिसाळ बरोबर. शिवाजी महाराजांच्याला आपण हार घालून आणि हा मोर्चा काढला. आपल्या या आंदोलनाचा एक भाग म्हणून आपण 14 तारखेला घोषित केल्याप्रमाणे राज्याच्या 2 मंत्र्यांच्यावर जे कोल्हापूरचे आहेत, कोल्हापूरच्या जनतेचं प्रतिनिधित्व करतात आणि ज्यांना मंत्रिमंडळामध्ये आपली भूमिका मांडण्याची संधी असते त्यांच्या घरावर मोर्चे जाहीर केले. 15 तारखेला आपला एक मोर्चा त्या ह्याच्यावर झाला, सतेज पाटलांच्यावर झाला आणि इकडचा एक मोर्चा आम्ही सांगितलं अजून तारीख आम्ही जाहीर केलेली नाही. आम्ही ती तारीख 17 तारखेचा कार्यक्रम झाल्यावर करू. आता मगाशी या साऱ्या आंदोलनाची आजची अवस्था माझे ज्येष्ठ सहकारी कॉम्रेड गोविंदराव यांनी सर्व परिस्थिती तुमच्या समोर स्पष्ट शब्दात मांडलेली आहे. त्यामध्ये आता नवीन काहीतरी मी भरलं. आम्ही तुम्हाला एक आश्वासन देतो. मी गेली 70-72 वर्षे रस्त्यावरच्या लढाईत आहे. गोविंदराव आमची तशीच या रस्त्यावरच्या लढाईतली आहे. आम्ही एक वाटून घेतले मुश्रीफ साहेब. त्या असेंब्लीमध्ये आम्ही भानगडीत पडत नाही, कारण तिथं तुमच्या खयावर तुमची संख्या जास्त आहे, तुमची ताकद जास्त आहे. आम्ही काय करतो, आम्ही काय म्हणतो, तुझ्या खयावर येतच नाही, माझ्या खयावर आल्यावर कुठल्याही खयावरचं कुत्र सुद्धा ते जे शिपूट ताट असते त्याच्या खयावर ते सुटी गेलं ती उगाच बारीक होते आणि गावातनं गाडी निघाली तर ते गाडी खालनच जाते मग, कारण बाकीचे सगळं अंगावर येतात. मग आम्ही सुद्धा तेवढी हुशारी आम्ही बाळगतो. ही लढाई ताकद असली ते आम्ही हुशारी केलेली आहे. आम्ही काय करतो, आम्ही फक्त रस्त्यावरच्या लढाईमध्ये आम्ही शासनाला देखील आम्ही भारी असतो, हा आमचा आत्मविश्वास होतो म्हणून आम्ही या लढाईमध्ये करतो. आम्ही तिथल्या तुमच्या असेंब्लीतल्या लढाईमध्ये तिकडे जात नाही, कारण तिथं तुमची संख्या जास्त आहे. तुमची मेजर घे हो, त्याला काय करायचं, तुमचं आता भेडू सगळं ज्या तिकडे जमलेलं आहे तिथं आम्ही कमी पडतो, तिथं आम्ही जात नाही. आमच्या मैदानात आम्ही लढणार, आम्ही लढत राहणार. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही लढा. पण या लढ्यामध्ये एकच इतिहासामध्ये एक नोंद राहील
की माननीय हसन मुश्रीफ हे या सरकारमध्ये एक मंत्री होते आणि तरी देखील ते या लढ्यामध्ये जनतेच्या बाजूला उभे राहिले. जनतेनं त्या बाजूला उभं राहील असा त्यांनी शब्द दिला आणि तो शब्द त्यांनी काटेकोर रीतीनं पाळला अशी तुमची नोंद होईल याची तुम्ही खात्री बाळगा. आणि आम्ही तुम्हाला जो शब्द देतो, आम्ही या रस्त्यावरच्या लढाईमध्ये देखील आम्ही शांतता सोडणार नाही. ती याची तुम्हाला आम्ही कोणत्याही परिस्थितीत हमी देतो आणि या लढा आम्ही यशस्वी केल्याशिवाय थांबणार. सातत्यानं मोर्चे आणणं, रस्त्यावर आणणं, माणसं आणणं माझ्यासारखा सुद्धा कार्यकर्ता यामुळे भारावून गेलाय. म्हणजे मलाही सुद्धा वाटलं होतं की इतकी ही चळवळ टिकेल आणि वाढेल. आता निवासराव साळुंकेचं वय एवढं आहे की माझ्या थोड्या भावाची ती क्लासमेट आहे, त्याला काहीच मिळवायचं नाही. कधी कधी आंदोलनामध्ये काहीतरी मिळवायचं असते, त्यांना या वयात आता काय मिळवायचं नाही, बाबा पार्टीला काय मिळवायचं नाही. आणि मला या दोन्ही ज्येष्ठ मंडळींचे आभार मानले पाहिजे. रणजी पाटील साहेबांनी रवींद्र पालसरची ही चळवळ या महात्मा गांधींच्या रस्त्यानेच चालवायचा त्यांनी प्रयत्न केला. कुठेही त्यांनी हिंसा होऊ दिली नाही, कुठे दगडफेक, कुठे कायदा सुव्यवस्था अशी अडचण आणून दिली नाही. सातत्याने रिंग मास्टर सारखी भूमिका या दोघांनी वठवली आणि यामुळे या चळवळीचं मोल फार मोठं आहे. आणि म्हणून मी या चळवळीला मनपूर्वक त्यांना अभिवादन करतो आणि त्यांचा मी आजपर्यंत ही लढवली त्यांनी आपण मी त्यांचं अभिनंदन करतो. आता एवढं सांगून माझी जबाबदारी संपत नाही. मला अनेकांनी सांगितलं बाबा तुमची भूमिका आहे. मला भूमिका मी अनेक वेळा मांडलेली आहे की कोल्हापूरकरांना टोल नाही होत तर आम्हाला रोज टोल आहे. ग्रामीण भागात जिल्हा परिषद तिथं आहे, आमचं जिल्हाधिकारी कार्यालय आहे, आमचं प्रांत कार्यालय आहे, अनेक कार्यालय तिथं आहेत, मार्केट कमिटी आहे. रोज आम्हाला जायला लागणार. CPR हॉस्पिटल आहे आणि या ना त्या कारणानं रोज आम्हाला इथं 30 वर्ष द्यायचं ही खरोखर अन्याय असणारी गोष्ट आहे. यापूर्वी आपण सांगितलेली आहे. आता बंटी पाटलांच्या बद्दल तुम्ही काय तुमची गैरसमजूत झाली मला माहिती नाही, परंतु मी सुद्धा त्यांनी जो टोल दिला त्याची मी माहिती घेईन, त्यांना मी विचारेन. जर त्यांनी खरोखर असं केलं तर स्वतः टोल वाल्याची काय आवश्यकता नव्हती, विनाकारण एवढं बोलत झालं. मी विचारेन पण ती तसं करणार नाही. त्याला आपल्याला हे आंदोलन करायचं असेल तर त्यांना आपल्याला सह घेऊन हे करावं लागेल. नाकाला खाजवायचं काय हो नाक आमचाय ना. कालच शेगावला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विभागीय मेळावा होता. मी आर पाटील आणि अजितदादा पवार यांना म्हणालो मला लवकर जायचं आहे कारण मला विमान पकडून मला औरंगाबादला पकडून मला मुंबईला यावं लागेल आणि महालक्ष्मीला मला जावं लागेल. कारण उद्या ही कृती समिती येते आणि जर मी आलो नाही तर दिसणार नाही. मग त्यांनी मला सोडलं. तेव्हा मी त्यांच्यावर चर्चा केली. त्यावेळी मला आर पाटलांनी सांगितलं होतं की म्हातारी मिळाचं दुःख नाही काळ सोपावे. हे आंदोलन मोठा काम आहे. हे आंदोलन यशस्वी होण्यासाठी आपल्याला ठीक आहे 1-2 पावलं आपल्याला मागे येता येईल, 2 पावलं पुढे जाता येईल. मी स्वतः पुढाकार घेईन त्यांनी अजित पवारांना सांगितलं. आणि मंगळवारी मी मुख्यमंत्र्यांना भेटून यावर पुन्हा एकदा बैठक घेऊन पुन्हा एकदा सर्वस्वी त्याची चर्चा घडवी अशी त्यांनी भावना बोलली होती. आणि ते मला सांगितलं होतं किती वाजता येणार मला फक्त कॉल करा. मी गडचिरोलीला जे शहीद झालेले आहेत काल भोरसुरंगामध्ये त्यांना भेटायला जाणार आहे आणि तिथंच ते होते. त्यांनी आल्या आल्या फोन लावला आणि रणजी पाटील साहेबांनी म्हणाले की दोघांपैकी मुलांकडे फोन द्यायला ते फारवर बोलले. आता यामध्ये 2-3 गोष्टी आहेत की हा करार करत असताना महानगरपालिकेनं त्याचा अभ्यास केला होता काय. आता ज्याचा उल्लेख रणजी पाटील साहेबांनी त्या प्लॉटचा केला त्याचा अभ्यास केला होता काय. याची एकदा पुन्हा एकदा नवीन तपासणी होण्याची आवश्यकता आहे. मंत्रिमंडळामध्ये निश्चितपणानं या टोलच्या बाबत अनेक वेळा भूमिका मांडलेली आहे. पुन्हा एकदा मांडली. मुख्यमंत्र्यांच्याकडनं काम करून घ्यायचं असल्यामुळे आपल्याला बंटी पडलं लागेल. त्याला घेऊन आपल्याला करावं लागेल. ठीक आहे काय झाले असेल तर मी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावरची भूमिका त्यांना निष्पष्ट करायला लागेल. परंतु हा आपल्याला लढा यशस्वी करायचा असेल तर कोल्हापूर जिल्ह्यातला सगळा नागरिक आपल्याला असला पाहिजे आणि आपला लढा यशस्वी करण्याची